डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहूया. जोड श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ध्यान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवातीला घेऊया विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मध्ये सैल सर सोडा. विश्रांती. आणि आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ देत. उजव्या पायाचं. आणि आता उजव्या हाताने डाव्या पायाचा चवडा पकडायचा. उजव्या हाताने उजव्या पावलाचा चवडा पकडायचा आहे. आणि आपल्याला प्रत्येक बोट सेपरेटली असं ओढून घ्यायचंय. प्रत्येक बोट सेपरेटली ओढून. त्याला ताण द्यायचा. प्रत्येक बोटाला असं ओढायचंय. खेचायचंय वरच्या बाजूने असं प्रत्येक बोट. बरोबर. आणि आता हेच बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं गोलाकार फिरून घ्या. प्रत्येक बोट अंगठा त्याच्या बाजूचं बोट आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज बरोबर गोलाकार फिरून घ्यायचे. बरोबर. आणि आता डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करा. गुंफून घ्या. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलामध्ये गुंफून घ्या. आणि चवड्याचा भाग असा वर खाली करा. चवड्याचा म्हणजे आपली टोस जी आहे ती थोडीशी आपण वर खाली करतो. बरोबर. आणि आता गोलाकार फिरवा. अँकल जॉईंट मधून पाऊल 1 2 3 4 5.
विरुद्ध बाजूने फिरून घेऊया. गोलाकार 1, अँटी क्लॉकवाईज 2, 3, 4, 5. बरोबर. आणि आता आपल्याला डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची आहे. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. आणि आता आपलं पूर्ण पाऊल जे आहे हे आपण आता रब करणार, घासणार आहोत. ज्यांना टाच दुखीचा त्रास आहे किंवा जास्त वेळ ज्यांना उभं राहून कामं करायची असतात, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. आपल्याला पूर्ण पाऊल जे आहे हे रब करायचंय. बरोबर. आणि आता आपण तिथे थोडस करणार आहोत टॅपिंग. आपला जो हा मागचा जी हाडं आहेत म्हणजे हाताची, त्याच्याने आपल्याला हलक्या हलक्या हाताने पूर्ण पाऊल टॅपिंग करायचंय, वरून खाली खालून वर. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. पाऊल आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपल्याला जिथे कुठे जायचंय तिथे ते आपल्या सोबत येत असतात. म्हणून त्यांच्या प्रती एक छोटीशी कृतज्ञता आपल्या मनामध्ये. बरोबर. आणि आता आपले 2 अंगठे आहेत ना, त्या 2 अंगठ्यांनी पूर्ण पाऊल हलकं हलकं असं प्रेस करायचंय. 2 अंगठ्याने आपलं पूर्ण पाऊल क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज बरोबर प्रेस करायचंय. बरोबर. छान. ते झालं की थांबायचं. म्हणजे आपल्या ॲक्युप्रेशरचे जे पॉइंट्स आहेत ना पावलाचे, इथे बघा आपण काटेरी चप्पल वापरतो, तर ती न वापरता तुम्ही अशा प्रकारची कृती करू शकता. तर थांबायचंय. उजवं पाऊल जे आहे हे अजून थोडस वरती घ्या, डाव्या ओटी पोटाच्या इथे घ्या. उजवं पाऊल अजून थोडं वर आणि करूया हाफ बटरफ्लाय. फुल बटरफ्लाय पेक्षा हाफ बटरफ्लायचे जे इफेक्ट आहेत हे आपल्याला खूप जास्त मिळतात. आता एक हात, डावा हात उजव्या पावलावर ठेवा, उजवा हात गुडघ्यावर आणि गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे वरती घ्या. बरोबर. बरं, आता इथे पाठीची आपल्याला हालचाल करायची नाहीये, हालचाल फक्त पायात असेल. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. जमिनीकडे प्रेस करायचंय, वर घ्यायचंय. बरोबर. जमिनीकडे प्रेस, वर, जमिनीकडे, वर. अजून एक राऊंड करूया, जमिनीकडे आणि वर. हा. वर आलं की थांबायचंय. आणि आता आपण करणार आहोत बेबी पोस्चर. आपण जसं लहान बाळाला जोजवतो त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. उजवा पाय वर उचलू, उजवा पाय वर उचला. डावा हात जो आहे हा उजव्या पायाच्या आपल्या अँकलच्या खाली घ्या, पावलाच्या. उजवा हात गुडघ्यावर असेल. बरोबर. आता पूर्ण पाय आपला जमिनीला समान करायला, तो जास्तीत जास्त डावीकडे आणि उजवीकडे. उजवीकडे येतोय तेव्हा कसे स्नायू ताणले जात आहेत, आणि जेव्हा आपण पाय डावीकडे नेतो तेव्हा तिथे कसा प्रेशर येतोय त्याकडे लक्ष द्या. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. छान. अजून एकदा करूया. उजवीकडे, डावीकडे. आता थांबा. उजवा हात जो गुडघ्यावर आहे ना, तो आता वरून अँकलला पकडा. उजव्या पावलाच्या अँकलला पकडा. पाऊल एकदम रिलॅक्स ठेवा, पाऊल रिलॅक्स ठेवा. आणि आता ते झटकून घ्या. बघा येतंय का? थोडस. हा. पाऊल एकदम रिलॅक्स ठेवा, मांडी पण रिलॅक्स ठेवा आणि झटकून घेण्याचा प्रयत्न करा. थांबायचंय. सावकाश उजवं पाऊल आधी मांडीवर ठेवा आणि मग सरळ करा. उजवा पाय मग सरळ करा. हा. आणि आता थोडा वेळ विश्रांती घ्या, मान मागे सैल सर सोडा. आणि आता आपलं लक्ष उजव्या आणि डाव्या दोन्ही पायांकडे घेऊन जा. उजवा पाय तुम्हाला थोडासा जड वाटत असेल, डावा पाय एकदम हलका वाटत असेल, कारण की आता आपण उजव्या पायाचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे आता छान ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करू. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्या. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ देत. डाव्या हाताने आपल्याला पावलाचा हे पकडायचंय, चवड्याचा भाग. आणि पुन्हा एकदा प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घेऊया. डाव्या पावलाची 5ही बोट ओढायची आहेत. तिथे तुम्हाला थोडासा कटकट असा आवाज सुद्धा येईल, म्हणजे तिथले जॉईंट्स जे आहेत हे मोकळे होत आहेत. आणि आता गोलाकार फिरून घ्यायचं क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. प्रत्येक बोट सेपरेटली गोलाकार फिरवायचं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज.
बरोबर. आणि आता उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंतवून घेऊया आणि चवड्याचा भाग वर खाली करूया. अप अँड डाऊन, फक्त चवड्याचा भाग वर खाली करायचा आहे. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2 अँकल जॉईंट म्हणून पाऊल. 3, 4, 5 अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. आणि आता उजव्या हाताची मूठ वळवून घेऊया आणि पाऊल रब करून घेऊया. डाव्या पायाचं पाऊल घासायचंय आपल्याला. तुम्ही रात्री झोपताना पण हे करू शकता. त्याच्याने आपले वात विकार जे आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. आणि आता करूया टॅपिंग. टाचदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. हलक्या हलक्या हाताने आपल्याला पूर्ण डावं पाऊल टॅप करायचं आहे, वरून खाली, खालून. आता 2 अंगठ्याच्या सहाय्याने आपल्या पावलाला मसाज करायचा आहे. 2 अंगठे जे आहेत त्याच्याने आपलं पूर्ण पाऊल जे आहे हे असं हलक्या हलक्या हाताने प्रेस करून घ्या. खूप छान वाटतं जेव्हा आपण ही सगळी कृती करतो त्यावेळेला. टाच त्याचा मधला भाग आपल्याला जसं जसं बरं वाटेल तस तसं आपल्याला करायचंय. आणि आता थांबायचं. डावं पाऊल आपल्या उजव्या ओटीपोटाच्या इथे जरासं वरती घ्या आणि करूया हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा आहे. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. जमिनीकडे पाठीची कमीत कमी हालचाल बरोबर होते नाही तुमचं. जमिनीकडे, वर. जमिनीकडे, वर. जमिनीकडे, वर. बरोबर. थांबायचंय. आणि आता आपण करूया बेबी पोश्चर. त्यासाठी उजवा हात अँकलच्या खाली जाऊ दे, डावा हात गुडघ्यावर येऊ दे आणि जास्तीत जास्त पाय आपला उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. आपल्या हिप जॉईंटच्या इथे बघा कसं तुम्हाला ताण आणि दाब जाणवतोय. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. आणि आता पाऊल झटकून घेऊया. डावा हात वरून अँकलला सपोर्ट करा आणि उजवा हात खाली असेल. एकदम पाय रिलॅक्स ठेवा, पाऊल रिलॅक्स ठेवा आणि ते झटकून घ्या. अगदी सावकाश. हा, बरोबर बरोबर. आमचे गुरुजी असे म्हणायचे की ज्याचं पाऊल जास्त सहज झटकलं जाईल त्याच्यामध्ये नम्रता जास्त असते. हे फक्त आमचं चांगलं होण्यासाठी आम्हाला ते असे बोलायचे, जेणेकरून आम्ही खूप छान प्रयत्न करायचो. तसं तुम्हीही करा. थांबायचंय. डावं पाऊल आधी उजव्या मांडीवर ठेवा आणि मग सावकाश सरळ करा. पुन्हा एकदा विश्रांती. तर दोन्ही पाय जोडून घ्या. हात सपोर्टसाठी मागे घ्या सीटच्या जवळ. आणि आता आपलं लक्ष जे आहे हे आपल्या गुडघ्याच्या वाट्यांकडे असेल. आपलं लक्ष आपल्या गुडघ्यांच्या वाट्यांकडे असेल. आणि आता आपल्याला श्वास घेत गुडघे जे आहेत हे जमिनीकडे प्रेस करायचे. श्वास घेत जमिनीकडे प्रेस करायचे गुडघे आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचे. श्वास घेत गुडघे जमिनीकडे प्रेस करा. श्वास सोडत रिलॅक्स करा. गुडघेदुखीसाठी अतिशय उपयुक्त. श्वास घेत जमिनीकडे प्रेस करूया गुडघे. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत जमिनीकडे. श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत गुडघे जमिनीकडे प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा आणि आपले काफ मसल्स म्हणजे आपल्या पोटरीचा जो भाग आहे त्याला आता आपण हलकासा मसाज करणार आहोत. आपल्या ह्या पोटरीला दुसरं हृदय असंही म्हटलं जातं. आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे आपलं याप्रमाणे होत असतं, म्हणजे आपल्या पायाकडून हृदयाकडे होत असतं. तर आता आपले दोन्ही अंगठे जे आहेत हे आता आपल्या पोटरीवर ठेवायचे आहेत आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला पूर्ण पोटरीचा भाग मस्त थोडं थोडासा प्रेशर आणायचंय. उजवा पाय फोल्ड करा आणि मग ही कृती करा.
ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास होतोय त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. हा, उजवा पाय फोल्ड करा आणि मग ही कृती करा. बरोबर, आपल्या अंगठ्या आहेत ना, अंगठ्याने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्या पोटरीला आपण प्रेशर आणतो. हा बरोबर. घरी पण तुम्ही हे करा, म्हणजे तुम्हाला जसं वेळ भेटेल. आपला हा 1 महिन्याचा वर्ग झाल्यानंतर. बरोबर. आणि आता आपल्या हातांच्या बोटांची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. हाताच्या बोटांची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली, अंगठे आपले गुडघ्याच्या वर येतील. हा, आणि आता पाय आपल्याला 45 डिग्री वर घ्यायचा आहे, खाली घ्यायचा आहे. वर, बरोबर, खाली. आता ज्यांचा तोल जातोय त्यांनी सपोर्टसाठी मागे भिंतीचा आधार घ्या, म्हणजे भिंतीला टेकून बसलात तरी चालेल. वर घ्यायचं आहे, खाली, वर, खाली, बरोबर, वर, खाली. आणि आता पुन्हा वरती घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 पाऊल जमिनीकडे येऊ देत. 3 4 5. अँटी क्लॉकवाईज पुन्हा डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. थांबायचंय. सावकाश उजवा पाय सरळ. आता ह्या सगळ्या कृती डाव्या पायात करूया. डावा पाय फोल्ड करा आणि आता आपल्या अंगठ्याने डाव्या पायाचे जे काफ मसल्स आहेत तिथे हलका हलका मसाज देऊया, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. वरून खाली आणि खालून वर. बघा, खूप छान वाटतं जेव्हा आपण ह्या सगळ्या कृती करतो. व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. ह्या सगळ्या कृती दिसायला जरी सोप्या असल्या तरी पण त्या खूप लाभदायक आहेत. आणि आता हातांची 5 बोटं गुंफून घेऊया आणि त्याची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली देऊया. आणि आता डावा पाय आपल्याला वर घ्यायचा आहे, खाली घ्यायचा, वर, खाली, बरोबर, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आणि आता पुन्हा वर क्लॉकवाईज रोटेशन. 1 मोठं वर्तुळ करायचंय, 2 3 4, बरोबर, 5. आणि आता अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे येऊया. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आज आपण वज्रासनामधून पुढे जाणार. उष्ट्रासन हे नवीन आसन बघणार आहोत. उष्ट्र म्हणजे काय, तर उंट. उंटासारखा आपल्या शरीराचा आकृतिबंध दिसतो, म्हणून याला उष्ट्रासन असं नाव आहे. तर हे आसन कुणी करू नये ज्यांना पाठीची तीव्र दुखणी आहेत, त्याचबरोबर ज्यांना मानेच्या मणक्याची सुद्धा दुखणे आहेत, त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. तर ह्याचे फायदे काय आहेत? उष्ट्रासनामुळे आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना एक ताण मिळतो, त्यामुळे आपलं अन्न पचन सुधारतं. त्याचबरोबर आपल्या छातीचे जे मसल्स आहेत हे ताणले जातात, त्यामुळे आपला श्वसन मार्ग जो आहे तो सुधारतो. पाठीच्या मणक्याचं आरोग्य खूप चांगलं होतं हे उष्ट्रासन. आणि त्याचबरोबर थायरॉइड प्रतिबंधात्मक म्हणून ह्या उष्ट्रासनाकडे पाहिलं जातं. तर आज आपण 2 प्रकारे हे आसन बघणार आहोत. ज्यांना जसं जमेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. तर मी आधी दाखवते. आपल्याला विधिवत वज्रासन करायचंय उष्ट्रासनामध्ये. एक एक पाय फोल्ड करून आपण वज्रासन करणार आणि त्यानंतर आपल्याला आपल्या दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय या प्रकारे. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर घ्यायचंय. अगदी अर्ध्या फुटापर्यंत हे अंतर असेल दोन्ही गुडघ्यांमध्ये. त्यानंतर आपली पावलं जी आहेत, आज आपण सुलभ उष्ट्रासन बघतो, त्यामुळे पावलं जमिनीकडे फ्लॅट न ठेवता त्यांचं माउंटन करायचं. चवड्याचा भाग खाली, टाचा सिलिंगच्या दिशेला. ही स्थिती आपली पक्की झाली की हाताची 5ही बोटं जळून घ्यायची आणि जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे आपल्याला या हाताचा सपोर्ट द्यायचा आहे. बघा, हातांची बोटं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने आलेली आहेत. त्याचबरोबर छातीच्या स्नायूंचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण झालेलं आहे आणि आपली हाताची कोपरं बघा जमिनीला समांतर आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग
आपल्या कमरेचा जो भाग आहे तो आपल्याला हळूहळू पुढे ढकलायचा आहे, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. ज्यांना पाठीची दुखणी आहे आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करा आणि आपली मान जी आहे ही मागे सैल सर सोडायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडायची, मान मागे सैल सर सोडायची आणि मग सावकाश उलट चाल. त्यानंतर पुन्हा एकदा सेम कृती, मागून कमरेला पुढे ढकलायचं आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायची, मान मागे सैल सर सोडायची, पुन्हा उलट चाल. आणि पुढची कृती बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा, उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करायचा, डाव्या हाताने डावी टाच आणि पुन्हा एकदा मान मागे सैल सर सोडायची. पोटाचा भाग जास्तीत जास्त पुढे ढकलायचा प्रयत्न करायचा. उलट चाल करताना आधी उजवा हात कमरेवर आणि मग डावा हात. दोन्ही हात खाली घ्यायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, दोन्ही गुडघे जवळून घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. ठीक आहे. उष्ट्रासन. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा जर नुकताच त्रास सुरू झाला असेल तर त्यांनी हे करणं टाळा. ठीक आहे. आता विधिवत वज्रासन करून घ्या बघू. एक एक पाय फोल्ड करा, उजवा पाय आणि डावा पाय. आता ज्यांना त्रास होतोय अँकल जॉईंट्स मध्ये, गुडघ्यांमध्ये त्रास होत असेल त्यांनी वज्रासन न घालता डायरेक्ट गुडघ्यांवर उभं राहिला तरीही चालेल. डायरेक्ट गुडघ्यांवर उभे राहा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा अँकल जॉईंट्स मध्ये जर पेन होत असेल तर आता दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला अगदी थोडस अंतर घ्यायचं, म्हणजे 2 ते 3 इंच एवढं अंतर घ्यायचं. हा, बरं मॅटवर उभं राहून ही कृती करा, म्हणजे गुडघ्याला सपोर्ट राहील मॅटचा. खाली जर चादर किंवा चटई असेल तर दुखू शकतं. आता हाताची पाचही बोटं जोडून घ्या आणि ती आता आपल्या कमरेच्या इथे ठेवा, जिथे आपलं माकड हाड आहे. बरोबर. हाताची बोटं ही जमिनीच्या दिशेने असतील. हा, छान. आणि आता हळूहळू आपले कंबर पुढे ढकलायला सुरुवात करा, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. पावलांचं माउंटन करायचंय, सॉरी, हा पावलांचं माउंटन करा. टाचा ज्या आहेत त्या सिलिंगच्या दिशेला जाऊ देत आणि पायाची बोटं जमिनीवर येऊ देत आणि मग हळूहळू आपल्याला कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. उजव्या हाताने उजवी टाच मागून पकडायचा प्रयत्न करा, डावा हात आधी सपोर्ट साठी कमरेवर राहू देत. इथे थोडा वेळ थांबा, जोड श्वासाची. 1 2 3. उलट चाल, सावकाश, मान सरळ, उजवा हात पुन्हा कमरेवर येईल. बरोबर. आता पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकला, पोट पुढे येईल, मान आपली सिलिंगला समांतर जाईल, चेहरा. आणि आता उजवा हात सपोर्ट साठी कमरेवर ठेवा, डाव्या हाताने मागची डावी टाच पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. थांबा इथे. 1 2 3. सावकाश पुन्हा मध्यभागी या, डाव्या हाताचा सपोर्ट कमरेवर द्या. जर हाताला जास्त रग लागली असेल तर थोडा वेळ हात खाली घ्या. पुन्हा एकदा दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि ती आता आपल्या कमरेवर ठेवायची आहे. कमरेचा भाग पुढे ढकला, पोट पुढे येईल आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा, डाव्या हाताने डावी टाच पकडा, मान मागे सैल सर सोडा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बरोबर, छान छान. 1 2 3. उलटचाल करूया. हळूहळू उजवा हात आधी कमरेवर येऊ दे, मग डावा हात. पावलांचं माउंटन सोडून द्या, दोन्ही हात खाली घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. ज्यांना नाही गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाही. वज्रासन सोडून साधी मांडी घाला. हा, आणि आता दोन्ही डोळे बंद करून घ्या अलगद. दोन्ही हात गुडघ्यांवरती किंवा वज्रासनामध्ये जे बसले त्यांनी आपले हात मांडीवर ठेवायचे, डोळे अलगद मिटून घ्यायचे.
आणि संपूर्ण उष्ट्रासनाचा आपल्या शरीरामध्ये जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात मागोवा ठेवूया. गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना इथे ताण आला होता. पाठीच्या मणक्यावर प्रेशर होता. आपल्या अगदी लोअर बॅक पासून ते मानेच्या वरच्या मणक्यापर्यंत प्रेशर होता. या सगळ्याचा मनातल्या मनात आपण मागोवा घेत आहोत. आणि आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करणार आहोत आज, शशकासन. आता जे साधी मांडी ज्यांनी घातली आहे त्यांनी योग मुद्रा करायला हरकत नाहीये. आता ज्यांनी साधी मांडी घातली आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा आणि म्हणजे आता डाव्या हाताचं जर मनगट पकडलं असेल तर डाव्या हाताची घट्ट मूठ पडून घ्या. ज्यांनी साधी मांडी घातली आहे त्यांनी. हा, परत आपण सगळ्यांनीच करूया. शशकासन आपण नंतर करूया. तर डाव्या हाताचं मनगट आपण उजव्या हाताने पकडलंय. आपण उष्ट्रासनाला कॉम्प्लिमेंटरी आसन आहे ते म्हणजे योग मुद्रा आपण आता करणार आहोत. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र पुढे झुकताना काळजी घ्यावी. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचं आहे. आधी आपल्या पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग, मग गळा, हनुवटी, त्याच्यानंतर आपलं नाक आणि कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग मात्र आपल्याला उचलायचा नाहीये. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडंसं अंतर असेल त्यांनी हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्या आणि त्या समोर घ्या. आपल्या एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. म्हणजे सीटचा भाग हा उचलला जाणार नाही आणि तुम्हाला योग मुद्रेचे चांगले लाभ मिळतील. खांदे रिलॅक्स ठेवा, पोटाचे स्नायू रिलॅक्स ठेवा, डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. ज्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडले त्यांनी हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. पोटाचे स्नायू, पाठीचा मणका रिलॅक्स करा. रक्तप्रवाह हा आता आपल्या हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतीये. पोटावरती बघा छान दाब आलेला आहे. पाठीच्या मणक्याला ताण आलेला आहे. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी ही दोन आसनं आहेत. इथे यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्यात त्यांनी पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. हाताची पकड थोडीशी घट्ट करा आणि आता श्वास घेत घेत आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर यायचंय. श्वास घेत घेत वर या. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा. डोळे अलगद मिटलेले आणि इथे काही क्षण थांबा. रक्तप्रवाह जो आहे हा पुन्हा एकदा पूर्ववत होऊ दे. आणि आता एकेका पायाने वज्रासन ज्यांनी घातले ते सोडून द्या. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा. विश्राम. सावकाश एका पेशीला वळायचंय आणि पाठीवर करून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये, हातांमध्ये अंतर असेल. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा वरती. डोळे अलगद मिटले. आपण करणार आहोत उत्थित एकपादासन. ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे किंवा ज्यांना टाचदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. उत्थित एकपादासन आणि उत्थित द्विपादासन. आपण एकपादासन याच्या आधी पण केलेलं आहे आणि तसंच आता आपण करणार आहोत पुन्हा एकदा. तर आज आपल्याला सपोर्टसाठी डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे. डावा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीवर येऊ देत. सपोर्टसाठी म्हणजे आपल्याला जास्त पाय वर घेताना जास्त त्रास होणार नाही. पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर आता ही कृती करा. डावा पाय फोल्ड केलाय. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. खांदे रिलॅक्स ठेवा आणि आता उजवा पाय आपण टप्प्याटप्प्याने वर घेऊया. उजवा पाय आधी 10 अंश वर घ्या, मग 20, मग 30, मग 40,
50, 60, 70, 80, 90. हा, 90 डिग्री वर घ्या. आता इकडे जर तुम्हाला पायामध्ये थरथर वाटली तर मग आपल्या हाताचा सपोर्ट द्या मांडीच्या खाली किंवा आपल्या गुडघ्याच्या मागे. मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे हाताचा सपोर्ट द्या. हा, आणि आता पाऊल जे आहे उजवं पाऊल ते थोडंसं अँकल जॉईंट्स मधून खाली वर करा. उजवं पाऊल अँकल जॉईंट्स मधून खाली वर. बरोबर, छान करताय. हा, उजवा पाऊल अँकल जॉईंट मधून खाली वर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3. छान. आता उजवा पाय 90 डिग्री वर आहे, तो पुन्हा टप्प्याटप्प्याने खाली घे. 90, त्याच्यानंतर 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. सावकाश उजवा पाय खाली घ्या. डावा पाय सरळ करा. आणि आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकवा. आणि आता डावा पाय आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा आहे. 10 अंश वर डावा पाय, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. बरोबर. ज्यांना पायामध्ये थरथर वाटतेय त्यांनी हाताची पकड मांडी किंवा गुडघ्याच्या मागे द्या. आता डाव्या पायाचं पाऊल अँकल जॉईंट मधून स्वतःकडे खेचा, जमिनीकडे ताणा. स्वतःकडे, जमिनीकडे. स्वतःकडे खेचून घ्या, जमिनीकडे ताणा. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3. हा, कृती थांबवा. आणि आता डावा पाय टप्प्याटप्प्याने खाली. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. सावकाश खाली ठेवा. उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. आणि आता करणार आहोत स्थित द्विपादासन. आपल्याला दोन्ही पाय यथाशक्ती वरती उचलायचे 90 डिग्री टप्प्याटप्प्याने. कुठेही ओव्हर ट्राय करू नका. ज्यांना पाठीची दुखणी आहे किंवा पोटाचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी मात्र हे करताना काळजी घ्या आणि यथाशक्ती प्रयत्न करा. याचे लाभ असे आहेत की याच्याने वेट लॉस आपला खूप चांगला होतो. त्याचबरोबर पोटाचा जो अतिरिक्त भाग वाढलेला आहे, तिथे जी चरबी निर्माण झालेली आहे ती वितळायला मदत होते. त्यामुळे म्हणजे आपलं पोटाचं आरोग्य सुद्धा चांगलं सुधारतं. तर आता सुरुवात करूया. आपले ऍप्स जिथे असतात ना, म्हणजे त्याचे जे कोर मसल्स आपले अधिक फ्लेक्झिबल होतात. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित हळूहळू वर उचलायचे. सुरुवात करूया. दोन्ही पाय 10 अंश वर, मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. बर. आता इथे पायामध्ये थरथर वाटली तर पुन्हा आपल्या हाताचा सपोर्ट मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे. किंवा आता दोन्ही हातांनी दोन्हीही पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करा. हा, बरोबर. दोन्ही पायांनी पायाचे अंगठे पकडा. जर अंगठे पकडता येत नसतील तर आपल्या गुडघ्याच्या मागे सपोर्ट द्या, पोटरीच्या मागे सपोर्ट द्या. हा, आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे टर्न व्हायचंय, एकदा डावीकडे. बघा, थोडासा तोल सांभाळा. एकदा उजवीकडे या, सावकाश. हा, एकदा डावीकडे. हा, बरोबर. उजवीकडे, डावीकडे. तिथल्या तिथेच आपल्याला फक्त कमरेला मसाज द्यायचा. हा, आता दोन्ही पाय फोल्ड करा. पाय दुमडून घ्या. पायाचे अंगठे पकडा आणि पाय दुमडून घ्या. हा, बरोबर. हा, आणि एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. तिथल्या तिथे आपण आनंद बालासन करतो, लहान मुलं जसं करतात ना त्याप्रमाणे. हा, बरोबर. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. कारण की आपण जास्त आपल्या पायाचे स्नायू ताणून नाही ठेवू शकत, म्हणून आपण हे छोटस वेरिएशन. अवकाश कृती थांबवा. पायाच्या अंगठी सोडून द्या. दोन्ही पाय तिथल्या तिथे कधी सरळ करा गुडघ्यामध्ये. आणि मग सावकाश जमिनीवर येऊ दे. विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, मान आणि उजवीकडे किंवा डावीकडे मान ठेवा, डोळे अलगद मिटून घ्या. करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा पाय आणि मग डावा पाय आपल्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या हाताच्या आधाराने. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल चिकटलेलं आहे. आता हातांच्या बोटांची एकमेकांमध्ये गुंफण करा आणि जसं आपण उशी डोक्याच्या मागे घेतो डोक्याच्या खाली, त्याप्रमाणे आपल्या हाताच्या पकडीवर आपलं डोकं ठेवा. खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील, पोटाची स्नायू रिलॅक्स, पाठीचा मणका रिलॅक्स, डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. आता हे जोडलेले पाय आपले उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. पाय जोडलेले उजवीकडे, मान डावीकडे. हाताची कोपरं कुठेही वर उचलू नका, ती पूर्णपणे जमिनीवर असतील. उजवी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. उजव्या पायावर आपला डावा पाय आहे, पावलावर पाऊल असेल, गुडघ्यावर गुडघा असेल. जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर थोडस तुमच्या पायामध्ये थोडासा बदल झाला तरी काही हरकत नाहीये. अंतिम स्थितीमध्ये डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि डोळे अलगद मिटून घ्या. ताणली गेलेली डावी बाजू, त्याकडे लक्ष. पाठीच्या मणक्यावर पोटावरती आलेला ट्विस्ट म्हणजे पीळ, त्याची जाणीव. जोड श्वासाकडे. कंठस्थ ग्रंथींवर एका बाजूने ताण, एका बाजूने दाब जाणवतोय. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. तुमचं शरीर अजून जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलं जाईल. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. सावकाश आपली मान आणि पाय मध्यभागी येतील. टाचा जर सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताने जवळ ओढून घ्या, सीटच्या जवळ ओढून घ्या आणि हाताची पकड डोक्याच्या मागे. आता हे जोडलेले पाय आपले डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. पाय डावीकडे, मान उजवीकडे. बरोबर. डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. डाव्या पायावर आता आपला उजवा पाय आहे. अंतिम स्थितीमध्ये उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि डोळे अलगद मिटून घ्या. ताणली गेलेली उजवी बाजू, त्याकडे लक्ष. पाठीच्या मणक्यावर विरुद्ध बाजूने आलेला पीळ, त्याची जाडी आणि कंठस्थ ग्रंथींवरती विरुद्ध बाजूने आलेला ताण आणि दाब, त्याकडे लक्ष. प्राणधारणा. जोड श्वासाची. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊन घ्या आणि तोंडामध्ये संपूर्ण श्वास सोडूया. पुनर्चाल करूया. सावकाश डोळे उघडायचे आणि आपली मान आणि पाय मध्यभागी घेतील. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. अगदी सावकाश कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोट बाहेरच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, डोळे अलगद मिटलेले. आज आपण करणार आहोत वृश्चिकासन, जे भुजंगासनामधून पुढे जातं. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर. पूर्व स्थिती. हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली असेल, पावलाला पाऊल चिकटलेले आहे. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर समोर घ्या. नजर सिलिंगकडे न ठेवता नजर समोर. बरोबर. हाताची कोपरं जमिनीवर राहू देत आहे सपोर्ट साठी. हात हा येऊ देत. या अजून खाली या. हा, कोपरं टेकवा जमिनीवर. हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. हा हा, बरोबर. नजर समोर. आता जे पाय आपले खाली सरळ आहेत ना, ते फोल्ड करा. जे पाय खाली सरळ आहेत ते फोल्ड करा. बरोबर.
आणि आता मांडीचा भाग थोडासा वर उचला, म्हणजे तुमचे गुडघे सुद्धा वर येतील. नजर समोर आपण करतोय वृश्चिकासन. वृश्चिक म्हणजे काय, तर विंचू. विंचूचा जो मागचा पायाचा जो भाग आहे, म्हणजे शेपटीचा जो भाग आहे, त्याप्रमाणे ही आपली कृती. बरोबर. आणि इथे यथाशक्ती थांबा, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. 1, 2, 3, 4 आणि 5. उलट चाल करूया. सावकाश, आधी पाय खाली येऊ दे. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, आपला गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि त्यानंतर हळूहळू बैठक स्थितीमध्ये या आणि मग दंड स्थितीमध्ये, म्हणजेच उठून उभं राहायचंय, स्टँडिंग पोझिशन. दंड स्थितीमध्ये विश्रांती घेऊया. मान मागे सैल, सर सोडा. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. श्वास घेत आपल्याला हात वर न्यायचे, श्वास घेत हात वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली. दोन्ही हात आपल्या पायाच्या मधून असे मागे जातील. जसं आपण झोका कसा देतो, स्विंग कसं करतो त्याप्रमाणे. ज्यांना पाठीची दुखणी आहेत आणि मायग्रेनचा त्रास आहे, वर्टिगोचा त्रास आहे, त्यांनी मात्र अगदी सावकाश करा, ओव्हर ट्राय करू नका. सुरुवात करूया. समोरच वृत्ती राहते. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. श्वास घेत हात वर घ्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, पुन्हा श्वास घेत वर. आता हात आपले बाजूने मागे घ्या, बाजूने. आता मगाशी आपण मधून घेतले, आता पायाच्या बाजूने मागे घ्या. पुन्हा श्वास घेत वर या आणि श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता इथे थांबा आणि दोन्ही हात आता आपले हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. खांदे रिलॅक्स ठेवा आणि येथे हाताचा फक्त एक एक तळवा पुढे घ्या, पुढे मागे घ्या. फक्त हात, हा हाताच्या पंजामध्ये हालचाल असेल. आणि आता पुन्हा मागे या, मध्यभागी या आणि आता जेवढं शक्य होईल तेवढं मागे नेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला पावलं कुठेही हलवायची नाहीये, फक्त हालचाल आपण आपल्या हातांमध्ये करतोय. पुन्हा एकदा पुढे आणि मागे. आणि आता मध्यभागी येऊन थांबा आणि सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा आणि विश्राम. आणि आता आपण करणार आहोत सर्वांग पुष्टी आसन. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. उजवं पाऊल उजव्या बाजूला असेल, डावं पाऊल डाव्या बाजूला असेल, म्हणजे थोडीशी अशी क्रॉस असतील. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या, तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता आपल्याला उजवीकडे टर्न व्हायचंय, खाली झुकायचंय, वर यायचं आणि मग डावीकडे टर्न व्हायचं, खाली झुकायचं, वर यायचं. बरं, आता आपण हे श्वासाशी आधारित करूया. हा आता आहे तो श्वास सोडा, मध्यभागी या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर या. श्वास सोडत डावीकडे खाली या. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत वर. लास्ट राउंड. श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. बरोबर.
सावकाश श्वास घेत वर या, दोन्ही हात खाली घ्या आणि पायांमधलं अंतर थोडं कमी करा, विश्रांती. आता आपण स्टँडिंग मध्ये वृक्षासन हे नवीन आसन बघणार आहोत. त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स एवढे असे काही नाहीयेत, फक्त गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र करू नका. फायदे काय आहेत? लहान मुलं जर घरी असतील त्यांना आवर्जून करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपला बॅलन्स सुधारतो, आपलं मेटाबॉलिझम आहे ते सुधारतं, संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये खेच मिळतो, त्यामुळे शरीराचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे खूप चांगल्या प्रकारे होतं, पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह येतो. तर हे कसं करायचं दाखवते. थोडीशी पुढे येते कारण की तुम्हाला पाय दिसले पाहिजेत कसे ठेवायचे ते. दोन्ही पाय जुळलेले. सुरुवातीला आपण उजवा जो पाय आहे तो फोल्ड करतो, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतो. बघा पायाची बोटं ही जमिनीच्या दिशेने आहे, या प्रकारे. इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे, तोल सांभाळायचा आहे. पायाची बोटं जमिनीच्या दिशेने आहेत, टाच जी आहे ही जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ आहे. आता ज्यांना गुडघा फोल्ड करायला त्रास होतोय त्यांनी थोडंसं पाऊल खाली घ्यायला हरकत नाहीये, म्हणजे आपल्या पोटरीच्या इथे ठेवायला हरकत नाहीये, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी. आणि आता इथे समजा जर आपला तोल जात असेल तर मग काय करायचं, भिंतीला टेकून उभं राहायचं. पूर्णपणे भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आणि मग हा पाय फोल्ड करायचा, पाऊल मांडीला लावून घ्यायचा. ठीक आहे. पायाची स्थिती लक्षात आली प्रत्येकाला. आता आपण करूया. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, पूर्वस्थिती. आणि नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे स्थिर करा. तुम्ही जेवढं एकाग्र चित्ताने किंवा एखाद्या स्थिर नजरेने तुम्ही जर बॅलन्स तुम्हाला सांभाळता आला ना की आसन खूप चांगलं होतं. पापण्यांची जेवढी उघडझाप कराल तेवढा आपला तोल जातो, म्हणून एका बिंदूकडे नजर व्यवस्थित स्थिर करा. आता दोन्ही पाय जुळलेले. उजवा पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. जर तोल जात असेल तर सपोर्ट साठी भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टिकून उभं राहायला हरकत नाही. हा, छान. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि मग डोक्याच्या दिशेने सरळ वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. श्वास घेतोय, सोडतोय. इथे दीर्घ श्वसनाचा एक आवर्त. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने श्वास सोडा. छान, खूप छान. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, हात खाली घ्या, उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. आपला संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर जातो. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि वर डोक्याच्या दिशेने दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि डोक्याच्या दिशेने दोन्ही हात जोडून घ्या. बरोबर, खूप छान. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू असेल आणि एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. आपले हात सेलिंगच्या दिशेने ताणले जातात. संत गतीने श्वास सोडून द्या. छान. उलट चाल करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ खाली, मग दोन्ही हात खाली आणि डावा पाय सरळ करा. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि मग एकेका पायाने पद्मासन अर्ध पद्मासन करून घेऊया. प्राणायामाची सुरुवात. एक एक पाय फोल्ड करा. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. ज्यांना खुर्चीवर बसून किंवा सोफ्यावर बसून करायचं असेल प्राणायाम तर काही हरकत नाहीये, तुमच्या कम्फर्ट प्रमाणे तुम्ही कृती करू शकता. पाठीचा कणा सरळ.
दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घ्या. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. पाठीचा मणका सरळ असेल पण रिलॅक्स असेल. मान मध्यभागी. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. करूया कपालभातीची 10 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितच बाहेर येत आहे. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या आणि कपालभातीची 10 आवर्तनं करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांब. प्राणायामाच्या आधी आपण श्वसन मार्ग मोकळा केलेला आहे. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी प्राप्त करून दे. मनोमन आपण आपल्या प्राणशक्तीला वंदन करूया. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद उघडूया. तर आपण आज शिकणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. हा प्राणायाम जो आहे हा बॅलन्सिंग प्राणायाम आहे. शरीर आणि मनाचं समतोल साधणारा हा प्राणायाम आहे. तर याच्यामध्ये समजा तुम्हाला एखाद्या वेळेला खूप स्ट्रेस वाटतोय, म्हणजे आपल्याला कळत नाहीये की आपण नक्की काय करावं, द्विधा जेव्हा आपली मनस्थिती होते, तेव्हा जर तुम्ही हा अनुलोम विलोम प्राणायाम केला तर तुमची श्वासाची गती तर आटोक्यात येतेच, पण त्याचबरोबर आपली निर्णय क्षमता सुद्धा वाढायला सुरुवात होते. तर हा कसा करायचा मी आधी दाखवते एक आवर्तन. इथे आपल्याला डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा आहे. या प्राणायामाला कुठलेही कॉन्ट्रा इंडिकेशन्स नाहीयेत. सगळेजण हा प्राणायाम करू शकतात, कारण की हा बॅलन्सिंग प्राणायाम मानला गेलेला आहे. तर या प्राणायामाची जी सुरुवात आहे ही आपली डाव्या नाकपुडीपासून होते, जी आपली चंद्र नाडी आहे. तर कसं करायचं मी आधी दाखवते एक आवर्तन. थोडीशी पुढे येते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी आपण सहज बंद करतो. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी नाकपुडी बंद करायची आणि उजवीने संथरेचक. घेतलेला श्वास उजवीने सोडून द्यायचा. पुन्हा उजवीनेच खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घ्यायचा. उजवी बंद करायची आणि डावीने घेतलेला श्वास सोडायचा. रेचक. हे झालं आपलं अनुलोम विलोमचं एक आवर्तन. डावीने श्वास घेतो, नाकपुड्या बंद करतो आणि मग उजवीने श्वास सोडतो. पुन्हा आपण उजवीने श्वास घेतो, पुन्हा दोन्ही नाकपुड्या बंद होतात एकाच सेकंद आणि मग आपण डावीने तो श्वास सोडून देतो. हे आहे आपलं अनुलोम विलोमचं एक आवर्तन. हा प्राणायाम आपण रोजच आपल्या वर्गामध्ये करणार आहोत याची प्रॅक्टिस, कारण की हा स्ट्रेस रिलीफ प्राणायाम मानला गेलेला आहे. तर आता सुरुवात करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर. आणि आता उजवी नाकपुडी बंद करूया. जेंटली प्रेस. हा. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी नाकपुडी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. एक आवर्तन आपलं पूर्ण झालं. दुसरं आवर्तन.
डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरं आवर्तन पूर्ण झालं. तिसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. आणि आता लास्ट राऊंड करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले. पद्मासन अर्धपद्मासन आहे ते सोडून देऊन अगदी साधी मांडी घाला. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपण करणार आहोत ओंकार साधना. साधी मांडी, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना जो स्पर्श झालेला आहे त्याच्या अग्रभागाचा तिथे हलकासा दाब आणा. आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाचे व्हायब्रेशन, स्पंदन ती आपल्याला जाणवतायत का हे आपलं आपण तपासून पाहूया. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं तिथे हलकासा दाब आणा. तिथल्या रक्तप्रवाहाची स्पंदनं त्याची अनुभूती आपल्याला मिळतेय का हे आपलं आपण तपासूया. याला प्राणस्पंदन असं म्हणतात. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी, मनाची चंचलता कमी होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती आपण आता घेत आहोत. बाकी ही दोन्ही हातांची तीनही बोटं अर्धवट मिटलेली आहेत आणि ती रिलॅक्स आहेत. साधी मांडी घातलेली आहे आपण. जर तुम्हाला भिंतीचा आधार घेऊन टेकून बसायचं असेल तर बसू शकता. सोफ्यावर, खुर्चीवर, टेबलवर तुम्हाला जो कम्फर्ट सिटिंग असेल, सुखावह असेल बैठक असेल अशा स्थितीमध्ये बसा. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहूया. आपली जाणीव कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे पायाच्या नखापर्यंत आपली जाणीव असेल. आपण जी बैठक घातली आहे त्या बैठकीमध्ये गुडघ्यावर, आपल्या पोटरीच्या भागावर कुठेही ताण नसेल. जर तो वाटत असेल तर तो तिथल्या तिथेच रिलॅक्स करून घ्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव आपली कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत असेल. आणि हा श्वास सोडताना अकार करूया. शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग रिलॅक्स झालेला आहे, शिथिल होत आहे. जाणीव आपली शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जाऊया. हातांची ज्ञान मुद्रा आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेत. पाठीचा 33 मणक्यांची माळ ही आता सरळ आहे पण रिलॅक्स आहे. पोटातील स्नायू, छातीचा भाग शिथिल आहे.
या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी करणार आहोत उकार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली शरीराच्या या मधल्या भागाकडे. आणि श्वास सोडताना उकार. शरीराचा हा मधला भाग शिथिल होत चालला आहे. टप्प्याटप्प्याने आपण एक एक पायरी वर चढत चाललो आहोत. आपली जाणीव आता कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. कपाळावर चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत आणि हा श्वास सोडताना मकार. करूया संपूर्ण अकार उकार आणि मकार एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित. आपल्या बंद डोळ्यांसमोर 3.5 मात्रांचा ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. अ उ म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. निर्गुण निराकार ओम आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्व समावेशक स्थिती उत्पत्ती लय असा हा ओम. करूया मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार शेवटचा उच्चार श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रचंड शांतता सुख समाधान आणि आनंद याचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. खूप छान. खूप बरं वाटतंय. करूया शांतीपाठ. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात छातीपाशी. ओम ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत.
शरणागत भाव, समर्पण भाव, मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं आणि आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. फक्त हँड राईज करा म्हणजे मला कळेल की कोणाला काही बोलायचं असेल तर. ठीक आहे, भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.